मधले मानाचे गणपती नाही पाहिले तर काहीच नाही पाहिलं तुम्ही. डेकोरेशन तर एकच नंबर आहे. पाल्ला पाहण्यासाठी सकाळी लवकर अहमदपूर मध्ये आलो. सकाळी पेट्रोल टाकाय गेलं तर ढक्कनच खुलत नव्हतं. सबसं पेट्रोल टाकून जुन्या अहमदपूरकडे निघालो. त्या बोळ्यातून आपल्याला पंजोबा गणपती पाहायला जायचं होतं. हो माझ्यासोबत असल्यामुळे डायरेक्ट लोकेशनवर आलो. तिल गलीतले हे गणपती बाप्पा वर्षाच्या आधीपासून इथं बसवला जातो. थोडी भारी बाप्पांची मूर्ती आहे ना, त्याचं पारणं फिटावं सारखी. मला म्हटलं की मानाच्या गणपतीचं पण दर्शन करू घाल. ते आपल्या मित्रांसोबत प्रसाद पण खाऊन घेतला, कारण थोड्या वेळा खालीच आरती झाली. गलीतला हा गणपती खूप जुना आणि मानाचा पण आहे, की बाप्पांचं पण दर्शन करून घेतलं. आलो महादेव गलीतला गणपती पाहायला. मानाचा आजोबा गणपती तुम्हाला तर माहितच असेल. ती जातात बाप्पांनाच पाहत बसलो. एवढी सुंदर बाप्पांची मूर्ती ना, काय विषयच नाही. महादेव गल्लीमध्ये बाप्पा कित्येक वर्षापासून विराजमान आहेत. डेकोरेशन आणि बाप्पांची मूर्ती दोन्ही पण खूपच सुंदर होत्या. हा आजोबा गणपती म्हणून ओळखला जातो. नंतर आलो भोई गल्लीमध्ये, आणि हा पण गणपती बाप्पा 52 वर्षापासून कंटिन्यू बसवला जातो. का दिवसात इतक्या सुंदर बाप्पांच्या मूर्त्यांचं दर्शन होईल वाटलं नव्हतं. आलोय तर सगळ्या मंडळात जाऊन यावं म्हटलं. असल्यामुळे सगळ्या लोकेशनवर फिरणं होतं. थोड्या वेळाने आलो साईनगर मध्ये स्वराज्य गणेश मंडळाला भेट द्यायला. आपल्यासोबत पाटील आणि बाला पण होता. ते काही उपक्रम चालू असल्यामुळे मित्राचा कॉल आलता. इथली बाप्पांची मूर्ती पण खूप मोठी आहे आणि आपल्या फॉलोअर्स भावांनी दिली आहे, आणि त्यांनीच आपल्याला इकडे बोलवले होते. इथलं डेकोरेशन आणि इथली बाप्पांची मूर्ती डोळ्यात भरून घ्यायसारखी होती. बाप्पांचं दर्शन घेतलं. आपल्या अहमदपूर पेज साठी सिनेमॅटिक व्हिडिओ पण काढले. मानाच्या गणपतीच्या नंतर सर्वात मोठी मूर्ती आहे. आपल्या स्वराज्य गणेश मंडळनी काही ना काही उपक्रम ठेवण्यात आलते. सर्व गोष्टी आपल्या मित्राकडून समजल्या, आणि आजच्या दिवसाला रक्तदान शिबिर होतं, ज्यामध्ये आपल्या मित्रांना पण दान द्या म्हटलं. पण एक पण रेडी नाही झालं. पण मंडळातले खूप सारे जण रक्तदान करत होते. यामध्ये लेडीजने पण रक्तदान केले. व्हिडिओ आवडल्यास फॉलो करा विसरू नका.